नमस्कार मित्रांनो, क्रिस्टोफर नोलनच्या आगामी द ओडिसी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आता हा चित्रपट 2026 मधल्या मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. ह्याच ट्रेलरची आपण पूर्ण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आता पहिलं आहे ॲटमॉस्फिअर. क्रिस्टोफर नोलनचे जसे बाकीचे चित्रपट आहे, इन्सेप्शन झालं, डंकिर्क झालं, ओपनहायमर झालं, त्याचप्रमाणे ह्या ट्रेलरमध्ये पण एक भव्य आणि वास्तववादी म्हणजे रिअलिस्टिक वातावरण दिसतं. सहसा हिस्टोरिक कथांमध्ये खूप रंगीबिरंगी आणि फॅन्सी व्हिज्युअल्स वापरले जातात, पण नोलनने यामध्ये डार्क आणि रॉ लुक दिलेला आहे. ट्रेलरमध्ये समुद्राच्या लाटा, युद्धाचे प्रसंग आणि नैसर्गिक संकटे हे खूप प्रभावीपणे दाखवले. आता हे पूर्ण शूटिंग आयमॅक्सच्या कॅमेऱ्यामध्ये शूट झाल्यामुळे व्हिज्युअल्स हे खूप आउटस्टँडिंग आहे. दुसरं म्हणजे स्टारकास्ट. आता ह्या चित्रपट म्हणजे हॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांचा मेळावा असं समजू शकतो तुम्ही. याच्यात पहिलं नाव आहे मॅट डेमन. हा मुख्य भूमिकेत आहे, म्हणजे ओडिसियसच्या भूमिकेत आहे. याचा लुक ह्या ट्रेलरमध्ये खूप जिद्दी पण एक थकलेला योद्ध्यासारखं वाटतं. दुसरा आहे टॉम हॉलंड. टॉम हॉलंड हा या ट्रेलरमध्ये त्याच्या मुलाची भूमिका करताना दिसतो. त्याच्या मुलाची भूमिका म्हणजे टेलिमाकसची. तिसरा आहे ॲना हाथवे. आता त्याने पॅनोलोपच्या भूमिकेत एक भावूक कॅरेक्टर रेखाटताना दिसतो. आता त्याशिवाय खूप काही कलाकार आहेत, जसे की रॉबर्ट पॅटिन्सन आहे, झेंडाया आहे, चार्लिस थेरॉन आहे, लुपिता आहे, यांची पण झलक ह्या ट्रेलरमध्ये पाहायला भेटते. तिसरं आहे प्लॉट. आता मी या ट्रेलरचा तुम्हाला प्लॉट समजवण्याचा प्रयत्न करतो. हे बेसिकली होमरचा जो प्रसिद्ध ग्रीक महाकाव्य आहे, ग्रीक इपिक, त्याच्यावर आधारित आहे. ट्रोजनच्या युद्धानंतर योद्धा ओडिसियन आपल्या घरी परतण्यासाठीचा जो 10 वर्षांचा खडतर प्रवास करतो, याच्यावर बेसिस हा पूर्ण मूवी आहे. आता याच्यामध्ये जी ट्रॉजन हॉर्सची झलक आहे, किंवा मग जी सायक्लोप्सची म्हणजे जे एका डोळ्याचा राक्षसच्या गुहेमधला जो भीतीदायक प्रसंग आहे, तो ज्या पद्धतीने दाखवलाय त्याच्यावरून तर नक्कीच अंगावर एक काटा उभारतो. आता चौथा आहे दिग्दर्शन, म्हणजे डायरेक्ट आणि म्युझिक. क्रिस्टोफर नोलनचे दिग्दर्शन हे नेहमीप्रमाणे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत एक ॲडव्हान्टेज मानलं जातं, आणि त्यांचे प्रॅक्टिकल इफेक्ट्स म्हणजे CGI कमीत कमी वापर याच्यावर नोलनचा नेहमीच भर असतो. समुद्रातील वादळांचे प्रसंग म्हणा हे, किंवा मग बॅकग्राऊंड म्युझिक म्हणा, हे खरंच खूप हृदयस्पर्शी आणि थरारक आहे. याच्यामुळे प्रेक्षकांमधली उत्सुकता वाढताना दिसून येते. आता याच्यातली नकारात्मक बाजू म्हणजे क्रिटिसिझम म्हणायचं झालं तर काही चाहते सोशल मीडियावर चित्रपटांचे कलर ग्रेडिंग याच्यावर खूप टीका करताना दिसतात. चित्रपटामध्ये खूप डार्क व्हिज्युअल्स वापरले गेलेले, त्याच्यामुळे लोकांना प्राचीन ग्रीसचा जो कलरफुल व्हिज्युअल्स आहे त्याच्यामध्ये ते अटॅच होताना दिसत नाही. द ओडिसीचा ट्रेलर हा नक्कीच अंगावर शहारे आणणार आहे, पण हा केवळ एक ॲक्शन चित्रपट नसून याच्यामध्ये माणसांच्या आपल्या कुटुंबाकडे परतण्याचा भावनिक संघर्ष, किंवा मग जे हिस्टॉरिकल मूवी आहे ह्या पूर्ण स्टोरीवर आधारित आहे. आता ज्यांना हिस्टोरिक चित्रपट आवडतात त्यांच्यासाठी ही एक खूपच मोठी मेजवानी म्हणायला हरकत नाही. तुम्हाला ह्या ट्रेलरमध्ये कोणते सीन्स आणि कोणत्या अभिनेत्याचा लुक जास्त आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.